तुमच्या हातामध्ये एक चांगलं राज्य, सुसंस्कृत राज्य हातामध्ये आलेलं आहे. याच्याकडे नीट बघा. चांगल्या पद्धतीने मराठी माणसाकडे पाहणार असाल तर आमचा तुम्हाला पाठिंबा निश्चित राहील. आमचं ऐकणार असाल तर पाठिंबा देऊ. राज ठाकरेंची मुख्यमंत्री फडणवीसांसमोर अट. जी सजवलेली काढून टाका, कबर नुसती दिसली पाहिजे आणि तिथे एक मोठा बोर्ड लावा. आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे आम्ही गाडला गेला. औरंगजेबाची कबर हटवायला राज ठाकरेंचा विरोध. कबरीवर लहान मुलांच्या सहलील्या. राज ठाकरेंची मागणी. बीडमध्ये राखेतून गुंड तयार होत आहेत. संतोष देशमुखांना अतिशय घाणेरड्या पद्धतीनं मारण्यात आलं. देशमुख हत्याकांडावर राज ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य. हे लोक मला जीवे मारणार, लवकर पोलिसांना कळव. अपहरणावेळी संतोष देशमुखांकडून मदतीची हाक. चालकाच्या जबाबातून नवी माहिती समोर. साई भक्तांना मिळणार 5 लाखांपर्यंत विमा संरक्षण. गुढीपाडव्याच्या दिवशी साई संस्थांची मोठी घोषणा. कुणाल कामरा आज चौकशीला सामोरं जाण्याची शक्यता. मुंबई पोलिसांनी बजावलेल्या दुसऱ्या समन्सनंतर कामरा चौकशीला उपस्थित राहणार असल्याचा अंदाज. कर्जतमध्ये पार पडली 66वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा. मुंबईच्या पृथ्वीराज पाटीलचा पराभव करत सोलापूरचा वेताळ शेळके ठरला महाराष्ट्र केसरीचा मान. आणि राज्यभरात रमजान ईद मोठ्या उत्साहात. मशिदींमध्ये नमाजासाठी मुस्लिम बांधवांनी केली गर्दी.